तर डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। ऐन भर पावसाळ्यामध्ये नाल्यांमध्ये गुलाबी पाणी दिसू लागलेलं आहे। एमआयडीसी मधील केमिकल कंपनी त्यामुळे चर्चेत आलेली आहे। एमआयडीसी मधील केमिकल कंपन्यांचं हे पाणी आहे का, तर यावर चर्चा सुरू झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, त्यामुळे डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्या आहेत, कलरच्या सुद्धा कंपन्या आहेत आणि या एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील हे पाणी आहे, त्यामुळे डोंबिवलीकरांच्या आरोग्यावर याचा परिणाम संभवतोय। ही दृश्य आपण पाहिली, डोंबिवलीकरांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलेलं आहे। केमिकल कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यातील सांडपाणी हे आता गटारामध्ये सोडायला सुरुवात केली आहे। मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे हे सांडपाणी बाहेर सोडलं जात आहे। त्यातच हे पाणी आपण पाहतोय, एमआयडीसी कंपन्यांमधील हे पाणी आहे ते गटारामध्ये सोडलं जाते, त्यामुळे डोंबिवलीकरांच्या आरोग्यावर मात्र धोका संभवतोय। ही डोंबिवलीमधील दृश्य आहेत। सध्या मुसळधार पाऊस डोंबिवलीमध्ये बरसतोय, नदी नाल्यांना पूर आलेला आहे। त्यातच एमआयडीसी मधील अनेक कंपन्या त्यांच्या कंपन्यातील सांडपाणी, खराब पाण्याचा निचरा या गटारामध्ये करतायत, त्यामुळे डोंबिवलीकरांच्या आरोग्यावर याचा परिणाम संभवतोय।